नमस्कार, माझं नाव ऋषिकेश आप्पासाहेब सातवे, गुरव पुजारी, खंडोबा मंदिर जेजुरी। मी आज तुम्हाला खंडोबाबद्दलची माहिती सांगतो। खंडोबा हा मुळात शंकराचा अवतार आहे। शंकर, पार्वती आणि गंगा यांच्याच खंडोबा, म्हाळसा आणि बाणा। इथं देव जोडीने आहेत म्हणून आपण लग्न झाल्यावर जोडीने येतो। आपल्या कुलाचा उद्धार करणारा देव म्हणून आपलं हे कुलदैवत। इतर ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला शंकराची पिंड एकटी दिसते, पण इथं जेजुरीमध्ये देव जोडीने आहेत, शिव आणि शक्ती, शंकर आणि पार्वती। तसा हा तुम्हाला जेजुरीचा गड दिसतोय, तसं इथून देवाची 3 किलोमीटर मूळ गादी आहे, त्याला कडेपठार म्हणतात। देवाचा उगम किती आहे, शेवट किती आहे, म्हणून देवा तिन्ही गादींना सेम किंमत आहे। मूळ गादी आणि नवी गादी असं देवाला जुनागड आणि नवागड असं संबोधलं जातं। खंडोबाची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 12 ठिकाणं महत्त्वाची आहेत। उदाहरणार्थ आपलं सातारा जिल्ह्यातलं पाली आहे, खाली कोल्हापूरच्या खाली गेल्या मुंगसरीचा खंडोबा आहे। कर्नाटकमध्ये 3 ठिकाणं आहेत, मैलार लिंग, असं खंडोबाने 12 ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे। तर 12 ठिकाणी त्याला महत्त्व आहे प्रत्येक ठिकाण्याला। जसं पालीला आपण गेलो तर देवाचं लग्न म्हाळसाबाईचं पालीमध्ये लागलं। कर्नाटकमध्ये गेले तर मुंगसोळीचा मैलारचा खंडोबा आहे, तिथं देवाचं दैत्यांसंग युद्ध झालेलं आहे। असं प्रत्येक ठिकाणी खंडोबाचं वास्तव्य आणि महत्त्व आहे। शेवट देवाने अवतार घेतल्यानंतर जेजुरीमध्ये अवतार घेतला, शेवट जेजुरीमध्येच गेला, म्हणून खंडोबाची राजधानी जेजुरी आहे। इथं देवाच्या अवतीभोवती फिरायचं म्हणलं तर मोरगावचा आपला अष्टविनायकापैकी पहिला गणपती आहे। देवाला म्हणजे अहिल्याबाई ज्या आपल्या मोठ्या घेऊन गेल्या देवी, तर त्यांनी ह्या मंदिराचं अख्खं जीर्णोद्धार पूर्ण केलेला आहे। पहिल्यांदा मंदिर झालं, मंदिरानंतर सभामंडप झालं, नंतर या ठिकाणी झाल्या आणि नंतर तटबंदीचं पूर्ण काम झालेलं आहे। सर्व काम एका वेळेस झालेलं नाही। प्रत्येक राजाने आपापल्या कारकिर्दीमध्ये देवाची सेवा म्हणून ते प्रत्येकाने आपापलं काम केलेलं आहे आणि अहिल्याबाईंनी हे पूर्णत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणजे जे आपण राहिलेलं अपूर्ण काम होते, कोणी काय केलं असेल ते पूर्णत्वाचं काम हे अहिल्याबाईंनी केलेलं आहे आणि अहिल्याबाईंचं हे मेन कुलदैवत आहे खंडोबा, म्हणून त्यांनी सगळं देवापाशी सेवा मार्पण केली। हेलो 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 ठीक है ना बड़ी लोग काय नाही दरवाजे पूर्णपणे मोकळे समोरच्या दरवाजे
पासून आपली गाडी बाजूला काढायची आहे. EM 8733 ही गाडी आपत्कालीन गेट या ठिकाणी लागलेली आहे. कृपया आपली गाडी बाजू आणि एक कुठून तरी खाली यायचं जाऊ दे. चला चला पाया पडायला चला. इकडून बाय इकडून इकडून रस्ते. पाया पडावा कारण चला काय तुमच्या इच्छेची अक्षंता कशी मानून काय मोठी अशी मोठी नारळ ठेवायची. ए दादा मोबाईल बंद करा.